पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 46 बघत होतो आपण. अमृतचंद्राचार्यांचा नंबर 46 आहे आणि जयसेनाचार्यांचा 52 नंबर आहे. काय बघितलं त्यात की द्रव्य आणि गुण ह्याच्यामध्ये कथनचित भिन्नत्व आहे, कथनचित अभिन्नत्व आहे. याच्यासाठी त्यांनी 2-3 गाथा ह्या त्याच्यासाठी दाखवल्या होत्या. तर काल अमृतचंद्राचार्यांची टीका बघित होतो, आज जयसेनाचार्यांची टीकेचं हेडिंग बघू. आहे का कोणाकडे पुस्तक वाचतंय का? अथ व्यपदेशादय एकांतेन भिन्नत्वं न साधयन्ति इति समर्थयति. कुठलं पुस्तक आहे बघू मला? त्याच्यात नाही आहे टीका. तुमचं बघू. हां, त्याच्यात आहे, दोन्हीमध्ये. तर काय सांगितलं अर्थ? नंतर व्यपदेशाधिक म्हणजे व्यपदेश काय काय 4 गोष्टी घेतल्या होत्या काल. व्यपदेश, संस्थान, संख्या आणि विषय. हे जे 4 गोष्टी आहेत यांच्याद्वारे द्रव्य गुणांमध्ये किंवा द्रव्य गुणांचं एकांताने भिन्नत्व सिद्ध होत नाही. जसं संज्ञा लक्षण प्रयोजनाधिकांच्या द्वारे कथनचित भिन्नत्व सिद्ध होतं, तसंच द्रव्य आणि गुणामध्ये व्यपदेशाधिकांच्या द्वारे कथनचित भिन्नत्व आहे, सर्वथा भिन्नत्व नाही. ह्याचं समर्थन करतात असं सांगितलं. तुमचं मागचं पान काढा, एकदम मागं. इथं 46 नंबरची गाथा बघा. आता तिथे 46 नंबरची गाथा आहे. तुमचं पान वेगळं आहे, माझं पान वेगळं आहे. 46 ववदेसा संठाणा संखा विषयाय होन्ति ते बहुगा ते तेसी म्हणन्नते अन्नते चा विविज्यन्ते. तुमचं 52 नंबर असेल का ही गाथा? बघा पान. आता ते सगळे पुस्तकं वेगवेगळी आहेत. मिळालं का तुम्हाला? मिळाली का गाथा? कुठली गाथा आहे म्हणा? हां, तीच आहे. तुम्हाला घ्यायचं का? इथं ठेवलं त्याने, इथं त्या वरच्यात नसेल, खालचं आहे का बघा. ववदेसा संठाणा, ववदेसा संठाणा संखा विषयाय होन्ति ते बहुगा. ठीक आहे. तर त्याचा अर्थ काय घेतला होता? व्यपदेश, संस्थान, संख्या आणि विषय हे अनेक आहेत. ते सर्व द्रव्य गुणांच्या अनन्यत्वामध्ये तसेच अन्यत्वामध्ये सुद्धा असू शकतात. म्हणजे या 4च्या द्वारे सर्वथा अन्यत्वच आहे असं सिद्ध होत नाही, एवढं सांगायचं याच्याद्वारे. एकदा बहुतेक ही गाथा थोडी झाली होती, टीका माझ्या लक्षात नाही आहे. मग आपण फास्ट घेऊनच एकदा रिवाईज होईल. किती 52 आहे का तुमचं? नाही, तर 52 दिसतं. हे पुस्तक जयसेनाचार्यांचं आहे, तुमचं पुस्तक अमृतचंद्राचार्यांचं आहे. मागच्या साईडला असेल त्यात टीका. हां, त्यातली 46 नंबरची बघा, नाही तर 52 नंबर आहे का. व्यपदेशाः संस्थानानि संख्या विषयाः च भवन्ति. व्यपदेश, संस्थान, संख्या आणि विषय आहेत. ते पूर्वोक्त व्यपदेशादयः कति संख्या उपेताः प्रत्येकं बहवः. समजण्यासारखी भाषा, लक्ष द्या म्हणजे अर्थ लागेल तुम्हाला. शास्त्र असेल तर सगळ्यांनी घेऊन बसा, त्याच्याशिवाय समजत नाही. पूर्वोक्त व्यपदेशाधिक किती संख्येने सहित आहेत? तर प्रत्येकं बहवः, प्रत्येकी अनेक आहेत. ते व्यपदेशादयः तेषां द्रव्यगुणानां कथंचित अनन्यत्वे विद्यन्ते. ते व्यपदेशाधिक त्या द्रव्यगुणांच्या कथंचित अनन्यत्वामध्ये राहतात.
कथंचित अन्यत्वेचापि, म्हणजे द्रव्य आणि गुण हे अन्य रूप आहेत का अनन्य रूप आहेत? अनन्य म्हणजे एक रूप आणि अन्य रूप म्हणजे भिन्न भिन्न. मग द्रव्य आणि गुण हे एक रूप आहेत का भिन्न भिन्न रूप आहेत? कथंचित एक आहेत, कथंचित अनेक आहेत. मग ते सांगायला तिथं की हे व्यपदेशाधिक द्रव्य गुणांच्या अन्यत्वामध्ये तर असतातच, अनन्यत्वामध्ये सुद्धा असतात. अनन्यत्व अभेद रूप सिद्ध करतं आणि अन्यत्व म्हणत असताना भेद सिद्ध होतो. मग व्यपदेशाधिकांच्या द्वारे त्यांच्यामध्ये सर्वथा भेद आहे किंवा सर्वथा अभेद आहे असं सिद्ध होत नाही, एवढं सांगायचं आहे. व्यपदेश म्हणजे तेच की संज्ञा. व्यपदेश, संख्या, संस्थान आणि विषय या 4 गोष्टी घेतल्या होत्या आपण. त्यांच्याद्वारे द्रव्य आणि गुण अनेक आहेत असं सिद्ध केलंय, पण सर्वथा अनेक नाहीत हे सिद्ध करायला लागलं. नैयायिकाः किल वदन्ति द्रव्यगुणानां यदि एकान्तेन भेदः नास्ति तर्हि व्यपदेशादयः न घटन्ते. नाही आहे का त्याच्यामध्ये टीका? नाही, वरच्यात तर नाहीच आहे. अमृतचंद्राचार्यांचं आहे ते पुस्तक वरचं. तुमच्यात नाही आहे का टीका? आहे त्यांच्याकडं. तुमचं खालचं पुस्तक बघू मला. नाही पण नाही पण जयसेनाचार्यांचं आहे. जयसेनाचार्यांचंच आहे ते बहुतेक पुस्तक. या वरच्यामध्ये नाही आहे, ते अमृतचंद्राचार्यांचं आहे पुस्तक. घ्या असतं तर तिथं पाहिजे दुसरं पुस्तक. तुम्हीच दिलं सगळ्यांना आणि तुम्हालाच नाही आलं. मी त्यात बघू का हे लिहिता थोडंसं बघा कसं पण. नाही वाटायला नैयायिक खरोखर काल आपण बघितलं होतं ना, नैयायिकच मतवादी असे आहेत की जे द्रव्य आणि गुणामध्ये भिन्नता मानतात, सर्वथा प्रदेश भेद मानतात. मग सांगितलं नैयायिक खरोखर म्हणतात की द्रव्य गुणांचं जर एकांताने भेद नाही तर व्यपदेशादी घटित होणार नाहीत. काय कळलं? जे वेगवेगळे आहेत त्यांनाच तुम्ही 2 नावं देता. जर वेगळे नसतील तर त्यांना असं वेगवेगळी नावं कशाला येणार? जीव आणि आत्मा एक आहे का 2 आहेत? जीव आणि आत्मा एकच आहे, पण जीव आणि ज्ञान वेगवेगळं नाव दिलंय की नाही तुम्ही? मग त्यांना म्हणायचंय व्यपदेश भिन्न आहे म्हणून त्यांच्यामध्ये भेद आहेच असं म्हणा, असं सांगतायत. परत एकदा वाचते. नैयायिक खरोखर म्हणतात द्रव्य गुणांचं जर एकांताने भेद नाही असं जर तुम्ही म्हणताय, कारण आपण म्हणलं ना त्यांना त्यांच्यामध्ये भेद नाही आहे, तर व्यपदेशादी घटित होणार नाहीत. म्हणजे मग वेगवेगळी नावं कशाला दिली जातील जर ते एकच असते तर? तत्र उत्तरम आहुः द्रव्यगुणानां कथंचित भेदे तथा एव अभेदे अपि व्यपदेशादयः सन्ति. काय म्हणलं? तेथे उत्तर देतात आचार्य, द्रव्यगुणांचं कथंचित भेद असताना तसेच अभेद असताना सुद्धा व्यपदेशाधिक आहेत असं सांगतात. द्रव्य गुणांमध्ये कथंचित भेद आहे आणि कथंचित अभेद आहे, तरी पण त्याच्यामध्ये व्यपदेशादी घटित होतात. तद्यथा षटकारक भेदेन संज्ञा द्विविधा भवती. ते याप्रमाणे की षटकारकाच्या भेदाने संज्ञा 2 प्रकारची आहे. कशी? तर ते पुढे सांगतात. उदाहरण देऊन सांगितलं की देवदत्तस्य गौः इति अन्यत्वे व्यपदेशः तथा एव वृक्षस्य शाखा जीवस्य अनंत ज्ञानादि गुणाः इति अनन्यत्वे अपि व्यपदेशः. म्हणजे देवदत्ताची गाय असं 2 अन्य पक्ष असताना त्यांच्यामध्ये व्यपदेश भेद दिसून येतो. म्हणजे देवदत्त वेगळा आणि गो वेगळी, म्हणजे गाय वेगळी, मग त्यांची नावं वेगळी वेगळी आहेत. मग सर्वथा त्यांच्यात भेद नाही आहे का? आहे. मग त्यांना म्हणायचंय की जसं हे देवदत्त आणि गाय भिन्न आहेत त्यांच्यामध्ये व्यपदेश घटतो, तसं आपण सांगतोय झाडाची शाखा असं म्हणताना भलेही षष्ठी विभक्ती कारक वापरलंय की तरी सुद्धा एका द्रव्यामध्ये ते घटित होते. तसंच जीवाचे अनंत ज्ञानादी गुण अशा प्रकारे अनन्यत्वामध्ये सुद्धा व्यपदेश घटित होतो.
म्हणजे नाव वेगवेगळं असू शकतं, त्याच्यावरून त्याच्यामध्ये भेद आहे असं सर्वथा सिद्ध होत नाही. मग दोन प्रकाराने कारक सांगतायत ना. कारक हे घेतलं ना, षटकारक भेदेने संज्ञा द्विविधा भवती. षटकारक भेदाने संज्ञा दोन प्रकारची आहे. कुठले दोन प्रकारची? म्हणजे आता हे द्रव्य आणि गुण असे दोन संज्ञा आल्या. एक संज्ञा नाही आहे ना, ही नावं दोन वेगळी आली ना. द्रव्य आणि गुण, किंवा आत्मा आणि ज्ञान, किंवा वृक्ष आणि त्याची शाखा, असं वेगळे व्यपदेश त्याच्यामध्ये दिसून आले. मग त्यात कारक सांगतायत परत. कारक संज्ञा कथ्यते देवदत्त कर्ता फलम कर्मतापन्नम अंकुशेन करणभूतेन धनदत्ताय निमित्तम वृक्षात सकाशात वाटिकायाम अधिकरणभूतायाम अवचिनोती इति अन्यत्वे कारक संज्ञा. एवढंच पहिला लो. आता हे दोन प्रकारचे कारक घटवालेत, एक भिन्न रूप षटकारक आणि अभिन्न षटकारक. मग आता पहिला सांगतायत उदाहरण देऊन समजण्यासाठी देवदत्ताच्या उदाहरणावरून, भिन्न षटकारकाच्या द्वारे. देवदत्त कर्ता, कर्म काय आहे त्याचं? अंकुशाच्या द्वारे फळाला, फलको म्हणजे कर्म, फळाला तोडतोय ना देवदत्त जाऊन. उदाहरण असं आहे की देवदत्त धनदत्तासाठी बागेतून फळ तोडून आणतोय. मग त्यात सगळं कर्ता कर्म करण सगळं घटवून दाखवलं. देवदत्तने कर्ता, फलको कर्म, कर्मरूप अंकुश के द्वारा करण, धनदत्त के लिए म्हणजे संप्रदान, वृक्ष से अपादान, वाटिका में अधिकरण, ये अन्यत्व में कारक घटित होने के उदाहरण है. आता असंच अभिन्न षटकारकामध्ये सुद्धा सांगतायत. आत्मा कोणाच्या द्वारे जाणतो? आत्मा आत्म्याच्या द्वारे आत्म्याला आत्म्यापासून आत्म्यामध्ये जाणतो, असं सगळं घटवून दाखवलं इथं. वाचते वाक्य. हे अन्यत्व पक्षामध्ये सांगितलेले भिन्न षटकारक झाले. उसी प्रकार आत्मा कर्ता, आत्मा को कर्म, आत्मा के द्वारा करण, आत्मा के लिए संप्रदान, आत्मा से अपादान, आत्मा में अधिकरण ध्यान करता है. यह अन्यत्व में भी कारकों की संज्ञा है. कोणाला काही शंका असली तर विचारा. भिन्न षटकारक आणि अभिन्न षटकारक जरी दाखवले तरी सुद्धा त्याच्याद्वारे एकांताने द्रव्यगुण भिन्न आहेत असं सिद्ध होत नाही. एवढंच सिद्ध केलं. पुढं दोन पक्ष झाले, एक संस्थान एक व्यपदेश आणि कारक, हे दोघांच्या द्वारे सांगितलं. आता संस्थान सांगतायत. संस्थानम कथ्यते दीर्घस्य देवदत्तस्य दीर्घः गौः इति अन्यत्वे संस्थानम दीर्घस्य वृक्षस्य दीर्घशाखाभारः मूर्तद्रव्यस्य मूर्ताः गुणाः इति अभेदेचे संस्थानम. संस्थान भेद म्हणजे काय सांगितलं होतं काल? आकार. आकार वेगळे असला तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भेद असायलाच पाहिजे असं नाही. मग भिन्न पक्षामध्ये आकार कसं दाखवलं? उंच देवदत्त आहे त्याची उंच गाय, म्हणून काय देवदत्त उंच असला गाय पण उंच असायला पाहिजे असं नाही आहे. पण दोन भिन्न द्रव्यामध्ये संस्थानाच्या अपेक्षेने भेद दाखवला जातो. तसंच अभिन्न द्रव्यामध्ये पण कसं दाखवलं? दीर्घ वृक्षाच्या दीर्घ शाखा, म्हणजे मोठा वृक्ष आहे त्याच्या मोठ्या मोठ्या फांद्या आहेत. मूर्त द्रव्याचे मूर्त गुण, अशा प्रकारे अभेदामध्ये संस्थान दाखवलं जातं. पण याच्याद्वारे सुद्धा एकांताने भेद सिद्ध होत नाही. पुढं घेतलं होतं संख्या. संख्या कथ्यते देवदत्तस्य दश गौ, गाव, गौचं अनेक वचन गाव झालं. देवदत्तस्य दश गावः, गावः म्हणायचं का गाव म्हणायचं? गौहूचं गावः झालं. देवदत्तस्य दश गाव इति अन्यत्वे संख्या तथा एव वृक्षस्य दश शाखा द्रव्यस्य अनंत गुणाः इति अभेदे अपि. देवदत्त संख्या सांगतायत ना, देवदत्ताच्या 10 गायी
अशा प्रकारे अन्यत्वामध्ये संख्या भिन्न भिन्न आहेत. देवदत्त एकटा आहे आणि गायींची संख्या अनेक आहे. त्यामुळे ते भिन्न भिन्न असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये म्हणजे हे अन्यत्व पक्षामध्ये संख्या अनेक दिसून येतात. त्याप्रमाणेच वृक्षाच्या 10 शाखा, वृक्ष एक, शाखा अनेक, द्रव्याचे अनंत गुण, अशा प्रकारे अभेदामध्ये सुद्धा संख्याभेद दिसून येतो. कळतंय म्हणा? झालंय की तेच की पण लई दिवसात गॅप पडला म्हणून. काय बोला? हां, अभेद असला तरी सुद्धा संख्या वेगळी वेगळी असू शकते. त्याच्यावरून काही भेदच सिद्ध व्हायला पाहिजे असं नाही. संगीता काकी वाचताय काय? तीन गोष्टी सांगितल्या. काय काय? व्यपदेश, संस्थान आणि संख्या. आता चौथं राहिलंय काय? विषय. विषयः कथ्यते गोष्ठे गावः इति भेदे विषयः तथा एव द्रव्ये गुणाः इति अभेदे अपि. काय सांगितलं? विषय सांगतात. विषय म्हणजे आधार. आधार सांगतायत की गोठ्यामध्ये गायी राहतात. अशा प्रकारे भेद पक्षामध्ये आधार भिन्न भिन्न दिसून येतो. गाय वेगळी आणि गोठा वेगळा, पण ती गाय त्या गोठ्याच्या आधाराने राहते असं सांगितलं भिन्न पक्षात. तसेच द्रव्यामध्ये गुण राहतात, म्हणजे गुणांचा आधार द्रव्य आहे. अशा प्रकारे अभेद पक्षामध्ये सुद्धा आधार वेगळा म्हणजे आधार घेतात असं दिसून येतं. म्हणून विषय वेगळा आहे म्हणून भेद असायला पाहिजे असं नाही. एवं व्यपदेशादयः भेद अभेदाभ्याम घटन्ते तेन कारणेन द्रव्यगुणानां एकांतेन भेदम न साधयन्ति इति. काय कळलं? अशा प्रकारे व्यपदेशाधिक भेद अभेदामध्ये घटतात. भेद पक्षामध्ये सुद्धा घटतात आणि अभेद पक्षामध्ये सुद्धा घटतात. त्या कारणाने द्रव्यगुणांचं एकांताने भेद सिद्ध होत नाही. अशा प्रकारे अत्र गाथायां नामकर्मोदय जनित नर नारकादी रूप व्यपदेश अभावे अपि शुद्ध जीवास्तिकाय शब्देन व्यपदेशं वाच्यं निश्चयनेन समचतुरस्त्रादि षट् संस्थानरहितमपि व्यवहारेण भूतपूर्वन्यायेन किंचित ऊन चरम शरीर आकारेण संस्थानम. आता हे संस्थान त्यांनी बहिरंगात घटून दाखवलं. आता त्याचं जीवनात उपयोगसाठी सांगायला लागले. या गाथेमध्ये नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना उत्पन्न झालेले नर नारकादी रूप व्यपदेश म्हणजे काय? आता सगळं लावायला पाहिजे यासाठी. विसरलं बोर्ड घ्यायचा तर लावायला येणार बाहेर काढा. काय सांगितलं येथे? नामकर्माच्या उदयाने तुम्हाला हे शरीर प्राप्त झालंय. कुठलं नामकर्म आहे? मनुष्य नामकर्म आहे. मनुष्यगती नामकर्म. वायर फक्त मागं लागली बोलतो. बोर्डला वायर लागली नाही ना? नाही. दिसतंय का बोर्ड तुम्हाला सगळ्यांना? काय सांगायला लागलेत आता? नामकर्माच्या उदयाने उत्पन्न झालेलं नर नारकादी रूप व्यपदेश. आता सगळेच लावायचं त्याच्यामध्ये. व्यपदेश, संस्थान, संख्या वगैरे. म्हणजे शुद्ध जीवामध्ये हे कसं कसं घटतं हे दाखवायला लागलेत आता. व्यपदेश काय आहे आता आपला? नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना तुमचं मनुष्य
व्यपदेश आहे. म्हणजे मनुष्यगती नामकर्म आहे ना, त्याच्या निमित्तामध्ये तुम्हाला नाव काय आहे? मनुष्य. तर नामकर्माच्या उदयाने म्हणजे निमित्त असताना उत्पन्न नरनारकादी व्यपदेशांचा अभाव असताना सुद्धा शुद्ध जीवास्तिकाय शब्दाने व्यपदेश म्हणजे वाच्य निश्चयाने. आता दोन गोष्टी घटवल्या त्याच्यात. हा झाला व्यवहार. रेकॉर्डिंग करते स्मिता. आणि हे झालं निश्चय. मग व्यवहाराने नाव काय दिलंय? मनुष्य. निश्चयाने काय नाव आहे? शुद्ध जीव. कोण आहे तुम्ही? कोण कोण शुद्ध जीव आहेत माझ्यासमोर? दिसतंय का बोर्डवरचं सगळ्यांना? लय लांब झालंय बोर्ड. दिसते. तर हे व्यपदेश म्हणजे नाव. मग व्यवहाराने आपल्याला आता या नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना मनुष्य नाम आहे गती नामकर्माच्या निमित्तात, आणि निश्चयाने याचा अभाव असताना सुद्धा शुद्ध जीव असं व्यपदेश आहे, असं वाक्याचा अर्थ केलाय. खालचं वाचता एकदा. नामकर्म के उदय का निमित्त होने पर नर नारकादि रूप व्यपदेश का अभाव होने पर भी शुद्ध जीवास्तिकाय शब्द से वाच्य व्यपदेश्य निश्चय से समचतुरस्त्रादि 6 संस्थान रहित होने पर भी व्यवहारने से भूतपूर्व न्याय से चरम शरीर के आकार से किंचित न्यून संस्थान माना है. संस्थान काय? म्हणजे जेव्हा निश्चयाने बघणार ना त्यावेळेस हे झाले व्यवहाराने शब्द सांगितले आणि त्याचा वाच्य कोण असतो? निश्चय. म्हणजे हे झाले वाचक आणि हे वाच्य म्हणायचं. काय कळतंय? म्हणजे हे कुठलेही घेतलं तर त्यातला भाव हे शब्द झाले. शब्दाच्या द्वारे तुम्हाला ते शब्दच दिसतात, पण त्यातून वाच्य सांगायचं आहे काय की हे म्हणजे नाही आहे तुम्ही, तर तुम्ही कोण आहे? शुद्ध जीव आहे. म्हणजे निश्चयाचा जो विषय आहे तो तुम्ही आहात असं सांगायचं. मग तिथं सांगितलं की मनुष्य हे वाचक शब्द आहेत, पण त्याच्याद्वारे सांगितलं व्यपदेश भिन्न आहे, तरी सुद्धा शुद्ध जीव हाच आपला वाच्य आहे. पुढे सांगितलंय की निश्चयाने समचतुरस्त्र संस्थानाने रहित आहे. म्हणजे आता इथं काय घ्यायचं? समचतुरस्त्र संस्थान हे वाचक झाले. समचतुरस्त्र आधी 6 सगळे समचतुरस्त्र आधी 6 संस्थानांच्या द्वारे वाचक जो आहे तो जीव आहे, पण ती निश्चयाने सांगितलं या सगळ्यांचा अभाव आहे या जीवामध्ये. मग कसं आहे संस्थान शुद्ध जीवाचं? व्यवहाराने नाही, इकडे घेतलंय त्यांनी ऍक्च्युली. समचतुरस्त्र संस्थान रहित. समचतुरस्त्र आधी 6 संस्थानाने रहित असा शुद्ध जीव आहे, आणि व्यवहाराने किंचितून चरम शरीर प्रमाण आहे. शुद्ध जीवाचं चाललंय ना कथन, त्यामुळं सिद्ध अवस्थेतला जीव घ्यायचा. चरम शरीराहून किंचितून प्रमाण समजून घ्यालेलं. तर एवढ्या प्रमाणाचा तो सिद्धावस्थेतला जीव विराजमान आहे हे सांगायचं. काय कळलं? की जो व्यवहाराने भूतपूर्व न्यायाने चरम शरीराच्या आकाराचा किंचित न्यून संस्थान होता, तो त्या संस्थानाच्या अपेक्षेने व्यवहाराने वाचक असा आहे, पण निश्चयाने असा नाही. तर कसा आहे? समचतुरस्त्र संस्थान सगळ्या आधी 6 संस्थानाने रहित आहे, असा तो असंख्यात प्रदेशी जीव आहे असं पण म्हटलं तरी चालतंय. हां, मग कसं संस्थान आहे तरी सुद्धा व्यपदेश दाखवायचं आहे ना तुम्हाला. व्यपदेशक शब्द आहे, पण वाच्य कोण आहे? असंख्यात प्रदेशी जीव आहे. पुढे
सांगितलं काय, केवल ज्ञानादि अनंत गुणरूपेण अनंत संख्यानम अपि लोकाकाश प्रमित असंख्येय शुद्ध प्रदेश रूपेण असंख्यात संख्यानम पंचेंद्रिय विषय सुखरसास्वादरतानाम अविषयमपि पंचेंद्रिय विषयातीत शुद्धात्म भावना उत्पन्न वितराग सदानंद एक सुखरूप सर्वात्म प्रदेश परम समरसी भाव परिणत ध्यान विषयम च यत् शुद्ध जीवास्तिकाय स्वरूपम तद एव उपादेयम इति तात्पर्यम. काय सांगितलं आता, राहिले काय ते सांगायला लागलेत घटवालेत ना. केवल ज्ञान आधी हे असं आपण घटवलं होतं का शुद्ध जीवामध्ये तेव्हा झालेलं आधी, तेव्हा नाही नव्हतं घटवलं. लक्षात येईल काहीतरी घटवलं होतं असं आपण, पण हा रोज लक्षात येईल काय. ठीक आहे, संख्या काय सांगायला लागले, केवल ज्ञानादी अनंत गुणरूपाने किती संख्यावाला आहे जीव, अनंत अनंत रूप आहे असं म्हणणार आता. अनंत संख्या. हा, आणि प्रदेशाच्या अपेक्षेने घटवलंय, मला हे आठवतंय असं, हे तर घटवलंय. प्रदेशाच्या अपेक्षेने असंख्यात प्रदेशी आहे आणि गुणांच्या अपेक्षेने अनंत गुणवाला आहे. त्यामुळं संख्या अनंत पण आहे आणि असंख्यात पण आहे असं लावलं. जीव असंख्यात कधी आहे म्हणणार, प्रदेशाच्या अपेक्षेने. एकटाच जीव आहे पण प्रदेश असंख्यात आहेत त्याचे आणि गुण अनंत आहेत या अपेक्षेने. लोकाकाश प्रमाण असंख्यात शुद्ध प्रदेश रूपाने असंख्यात संख्यावाला पंचेंद्रिय विषय सुखाच्या रसास्वादामध्ये रत असणाऱ्याचं अविषय असताना सुद्धा, कसं लावायचं आता हे, संख्या किती आहे व्यवहाराने तर एक आहे, जीव एक आहे अखंड अभेद, निश्चयाने पण एकच आहे, पण एक भेद करण्याच्या अपेक्षेने सांगितलं, गुण अपेक्षेने अनेक म्हणजे अनंत आहे संख्या आणि प्रदेश अपेक्षेने असंख्यात. कारण प्रत्येक जीव आहे तो असंख्यात प्रदेशी आहे, भलेही तो निरोधी असेल नाही तर सिद्ध असतील, तर प्रदेश अपेक्षेने असंख्यात आहे. पंचेंद्रिय विषय सुख रसाच्या आस्वादामध्ये रत पुरुषांचा अविषय असताना सुद्धा, म्हणजे जे कोणी पंचेंद्रियाच्या विषयामध्ये अडकलेले जीव आहेत त्यांना शुद्ध जीव दिसणार नाही, अनुभवात येणार नाही. मग त्यांचा अविषय म्हणलं काय, विषयांना भोगतोय त्यावेळी इंद्रियांचं अवलंबन आहे, त्यामुळं इंद्रियांचा तो विषय नाही. तर इंद्रियांच्या विषयामध्ये रत असणाऱ्या पुरुषांचा अविषय असताना सुद्धा पंचेंद्रिय विषयातीत शुद्धात्म भावनेने उत्पन्न वितराग सदानंद एक सुखरूप सर्व आत्मप्रदेश परम समरसी भाव परिणत ध्यानाचा विषय, म्हणजे आता विषय घटवालेत ना, चौथं विषय म्हणजे काय, आधार म्हणतो ना आपण विषय म्हणजे. मग ध्यानाचा विषय कोण आहे, ध्यानाचा ध्येय कोण आहे, तर हे त्याच्यासाठी ही विशेषणं दिली आहेत सगळी, की पंचेंद्रिय विषयातीत कसा आहे जीव, विषयातीत आहे. और जो शुद्ध जीवास्तिकाय स्वरूप है वह ही उपादेय है. इथंच लावलं, इकडं काय लावलं होतं विषय, शरीरच आहे. आता ध्येय घेतलंय ते विषय, म्हणजे आता इथे ध्यानाचा विषय ध्येय अशा अपेक्षेने घेतलंय वर्णन. तसं लावा चालतंय, जेव्हा आपण विषय म्हणून आधार जेव्हा घेणार त्यावेळेस ते ज्या शरीरात आहे तो शरीर, म्हणजे आता संसारीच्या अपेक्षेने विषय कोण, त्या जीवाचं ते स्वशरीर स्वदेह हे त्यांचा आधार आहे त्या जीवाचा, आणि ते सिद्धांचं उपचरित सद्भूत व्यवहार न्यायाने
ती सिद्धशिला किंवा तिथलं ते धर्मद्रव्य किंवा आकाशद्रव्य हे झालं त्याचं आधार किंवा आकाशद्रव्य म्हणा नुसतं चालतं, सिद्धशिला किंवा आकाशद्रव्य. आणि विषयाने त्याचं शुद्ध जीवास्तिक आहे ते त्याचे प्रदेश हे त्याचा आधार आहे. काय कळलं सांगा? विषय म्हणजे आपण आधार घेतला होता ना, मग जीवाचा आधार कोण आहे? आता तुम्ही जाणताय की मी शरीरापासून वेगळा जीव आहे. मग आता आपण इथं संसारी दशेमध्ये असताना जीव कोणाच्या आधाराने राहतोय? तर वास्तविक निश्चयाने तर स्वतःच्याच आधाराने राहतोय, पण व्यवहारामध्ये ज्या त्या देहामध्ये स्थित आहे त्यामुळे देह हा त्याचा आधार झाला. आणि कुठला नाही? माझा देह माझा आधार आहे. आता कुठला नाही? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही, कारण शरीर माझं म्हणत असताना अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. एक क्षेत्रावगा हा रूप दाखवतोय. आणि आता सांगा उपचरित असद्भूत व्यवहार नाही आणि तुम्हाला आधार कोण आहे? तुमचा आधार परद्रव्य. म्हणजे आता क्षेत्र घ्यायचं, ज्या क्षेत्रात राहताय, मध्य लोक किंवा तुमचं काय गाव घर, कुठलं ज्या स्थानात राहताय ते क्षेत्र. त्यामुळे इथं स्वदेह म्हणल्यावर हे अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने झालं. आणि उपचरित असद्भूत व्यवहारण्याने तुमचं क्षेत्र, ज्या क्षेत्रात आहात, मध्य लोक वगैरे, हे झालं तुमचा विषय आत्ताचं. आणि मग तसंच सिद्धांचं लावलं, सिद्धशिला ही आधार आहे म्हणा किंवा तिथलं त्या ठिकाणचं ते आकाशद्रव्य कुठला नाही? आकाशद्रव्याच्या आधारे राहतात. उपचरित असद्भूत व्यवहार नाही. त्यांच्या ठिकाणी अनुपचरित असद्भूत मध्ये कसं लावायचं? लागणारच नाही. बरोबर आहे. शरीरच नाही तर कशाला विचार करायचा आहे? शरीराचा आधारच राहिला नाही आहे, त्यामुळं अनुपचरित असद्भूत त्यांच्यामध्ये नयच घटत नाही. भूतपूर्व न्यायाने लावा चालतंय, पण वर्तमानामध्ये एवनभूत न्यायाने त्यांना तो आधार नाही. म्हणून आपण बाहेर आधार शोधतोय ना, त्याच्यासाठी सांगतायत की तुम्ही बाहेरच्या कुणाच्याही आधाराने राहणारे नाहीत. जसे सिद्ध भगवान निराधार निरपेक्ष राहतायत ना, जगतायत, तसं तुम्ही जगू शकता. म्हणजे आपल्याला भय वाटतंय ना, शरीरामध्ये रोग झाला किंवा शरीर काहीतरी निकामी झालं, कुठला अवयव खराब झाला, कुठले इंद्रिय शिथिल झाले, किती भय वाटतं किंवा आधार शोधतो लगेच आपण. तर ते काल एकांनी तेच दाखवलं होतं की रंगपंचमी होती ना, आणि ते आंधळ्या 2 मुली रंग खेळत होत्या. हो, मग त्यांनी त्याच्यावर एक असं कमेंट केलं होतं की ज्यांनी आयुष्यात कधी रंगच बघितला नाही आहे, रंगाचा रंग काय असतो माहीतच नाही त्यांना, आणि ते रंगाचा आनंद घेत आहेत. कशाने? ज्ञानाने. म्हणजे आम्ही रंग खेळतोय हा ज्ञान त्यांना आनंद देतोय, थोडी ना रंग दिसत आहेत किंवा लावलं तरी सुद्धा त्यांनी काय असं फील करू शकणार आहे त्याच्यात. मग ते म्हणले शेवटी आनंद भोगायचा आहे, कुठं भोगायचा आहे? ज्ञानानेच भोगायचं आहे. मग लावा नाही तर नाही लावा, आनंद असा तर मिळणारच आहे, पण तुम्ही कल्पनेच्या आनंदात आहात. आणि आपण काय करतोय? कल्पना करून आनंद मानतोय. आहे वास्तविक आनंद तर त्याकडनं बघता असं कुठून तरी दुसरीकडून जाऊन आनंदापर्यंत पोहोचतो, पण ते मिळणार नाही. म्हणून सांगितलं विषयातीत आहे आत्मा. कुठल्याही पंचेंद्रियाच्या विषयातून तुम्ही सुखी व्हायला जाताय. किती आनंद मिळाला रंगपंचमी खेळल्यावर अनुज भाभी? कोण कोण खेळलाय मला माहित नाही आहे, आपलं उगीच गोळी मारायची. स्नेहा खेळलाय का नाही रंग? संगीता काकी, दीपा भाभी. मग त्या रंगातून मला आनंद येतो, ही आपली मिथ्या मान्यता आहे. ज्याला अजून भोगायचं ना तुम्हाला आनंद, तर असं भोगा ना. रंगपंचमी कुठं? महाराज सांगायचे नेहमी, काय ते आपल्या अनंत गुणांच्या अनंत रंग आहेत असे म्हणले. म्हणजे रंग आता तुमच्या डोळ्याचा विषय असं नाही, तर एक अनेक रूपता या अपेक्षेने, म्हणजे अनेक गुण आहे, तर त्याचा स्वाद घ्यायला गेला तर अनेक प्रकाराने तुम्हाला आनंद मिळणार आहे. पण
तो स्वाद न घेता आपण तिथं ते आम्हाला नेहमी सांगतात एक श्लोक लक्षात येईना माझ्या. अंचित पंचमगते पंचाचारम स्मरंती विद्वांसः संचित पंचाचारः किंचन भाव प्रपंच परिहीणाः असं काहीतरी एक श्लोक आहे नियमसारमध्ये. तर त्याच्या अपेक्षेने सांगतात की पंचम गतीने सहित आहात तुम्ही, पंचम गतीवाले, पंचम गती स्वभाव रूप आहात. अंचित पंचमगते पंचाचारम स्मरंती विद्वांसः, त्याचा अर्थ बघावा लागेल तरी स्पष्ट. म्हणजे ते जे सिद्ध भगवान आहेत ते कशी रंगपंचमी खेळतायत, ते कशा रंगांचा अनुभव करतायत किंवा त्यांना कसा स्वाद येतोय, मग तसं त्या प्रकारचा आनंद आपण का नाही भोगू शकत, का भोगत नाही. म्हणजे अशा तुम्ही विषय दुसरीकडे घालवताय, भोगायला पाहिजे वेगळ्या रूपाने पण आपण वेगळ्या प्रकाराने इंद्रियांच्या द्वारेच आपण आत्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तो स्वाद भोगतोय. पण तुम्हाला इंद्रियांनी अतिंद्रिय विषय मिळणार नाही. मग या शरीराच्या आनंदामध्ये अनेक भाव घालवले तो, पण त्यातून किती आनंद मिळालाय आणि किती दिवस राहिलाय तो आनंद आपल्याजवळ, किती काळपर्यंत राहणार. जसं तुम्ही एकदा FD केला तर 1 वर्षभर तरी ॲश्युरिटी असते की तुम्हाला 1 वर्षांनी मिळणार आहेत ते पैसे. मला सांगा, आज मी त्या रंगाने आनंद मानला, किती दिवस ते मला आनंद देणार आहे, किती दिवस पुरणार आहे तो आनंद. नको वाटायला लागतं कधी धुवू आणि कधी ते निघून जात आहे असं. म्हणजे किती क्षणिक आहे आणि असल्या गोष्टीमध्ये आपण आनंदासाठी आपलं जीवन घालवतोय. त्यामुळं कुठल्या इंद्रिय विषयांमध्ये आता अडकायचं नाही. एवढं ठरवून स्वाध्याय करा तर स्वाध्यायाचा आनंद येईल. नाहीतर जर इंद्रिय विषयांचाच उद्देश असेल आणि स्वाध्यायाला बसलो असेल तर कानाने शब्दसुद्धा ऐकण्याचा हा इंद्रियच आहे ना, विषयच आहे शेवटी. त्यामुळे या विषयाच्या सुद्धा मी अतीत आहे असं जाणलं तर आपल्याला अतींद्रिय स्वभाव सहज जाणीवेत येणार. हो जाणा. इंद्रियांनी रहित निरिंद्रिय स्वभाव जाणा. हा मी आत्मा वर्णरहित आहे, रंगरहित आहे. रंग तर जड आहेत, अचेतन आहेत, ज्ञान आनंदाने रहित आहेत. मी आत्मा स्वयं स्वाधीन आनंदी आहे. या परद्रव्यातून मला आनंद नाहीच निर्णय करा. आनंदपिंड स्वरूपोऽहम् अतींद्रिय स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो हरि.